नमस्कार मित्रांनो, आज मी ज्वारीची भाकरीची रेसिपी आणलेली आहे. चला बनवूया. मित्रांनो, सगळ्यात पहिले मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये ज्वारीचं थोडंसं पीठ पण टाकून द्यायचं आहे, कारण त्याला छान चिकटावा येणार, तर आपली भाकर छान बनणार. आणि हे पाणी थोडं थोडं घालायचं याच्यामध्ये आणि हे पाण्याने हे पीठ भिजवायचं आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं आहे. मिठाने भाकरीला चव येतात छान. आणि याला छान असं मळून घ्यायचं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे, सेम तशीच प्रोसेस करायची आहे. आणि मित्रांनो, हे पीठ भिजवलेलं आहे. याला जास्त टाईट पण नाही भिजवायचं आहे, नॉर्मल भिजवायचं आहे. आपला गोळा छान बनला पाहिजे. आता चला गॅस ऑन करूया आणि याच्यावरती तव्याला गरम करायला ठेवून द्यायचं. आता आपण भाकरीला थापायचं. पहिले पिठाला असं मळायचं छान. जितकं छान मळाल तर तुमची भाकर तुटणार नाही. तर याला छान मळून घ्यायचं आणि असा छान असा गोळा बनवून घ्यायचा. आणि हाताला ना थोडं थोडं पाणी घ्यायचं. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसंच सेम तुम्ही पण करणार, तर तुमची पण भाकर बनून जाणार छान. आणि याला हलक्या हातानं असं थापायचं आणि छान याला गोल आकार द्यायचा. याचे काठ जे आहे ना तुटणार, तर त्याला असं हातानं आकार द्यायचा. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते फ्रेंड, सेम तसंच करायचं. आणि याला छान पातळ थापायचं आहे आणि याला छान गोल शेप देताना थापायचं आहे. आणि याला तव्यावरती असं टाकून द्यायचं आहे. तवा आहे ना फ्रेंड, छान गरम आला पाहिजे. आणि वरती जे पाणी राहते ना भाकरीवरती, ते सोकल्यानंतरच भाकर पलटवायची. आणि मित्रांनो, गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. आणि भाकरीची एक बाजू छान शेकल्यानंतर तुम्ही गॅसवरती असं भाकरीला दुसरी बाजू छान अशी शेकून घ्यायची. जशी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे, सेम तसंच करायचं. आणि याचे काठ वगैरे थोडेसे कच्चे दिसतात, तर त्याला छान भाजून घ्यायचं. आणि जोपर्यंत आपली भाकर हलकीशी असे क्रिस्पी टाईप नाही होत, तोपर्यंत त्याला छान भाजायची. आणि हे भाकर शिजलेली आहे. आणि तुम्ही ह्या भाकरीला हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत किंवा कोणत्या पण चटणीसोबत किंवा टोमॅटोची चटणी वगैरे असतात त्याच्यासोबत पण याला खाऊ शकता. मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण तुम्हाला अशी न्यू लेटेस्ट अपडेट मिळणार. आणि थँक्यू मित्रांनो.